नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली आजच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. चला मग हा एक प्रकार मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवला होता आणि तुमच्या सर्वांच्या रिक्वेस्ट खातर चला याची मी शिवणसुद्धा तुम्हाला आज दाखवते. कटिंग आणि स्टिचिंग दोन्हीही आपलं एकाच व्हिडिओमध्ये आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघितला तर खूप डिटेलमध्ये मी ह्यामध्ये माहिती दिलेली आहे, तर ती तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजेल आणि तुम्हीसुद्धा असा प्रकारचा परकर शिवू शकता. आता हा परकर जो आहे तो आपण प्लेट्सचा शिवलेला आहे आणि ह्यामध्ये जेवढं फॅब्रिक दिलं होतं त्या फॅब्रिकमध्ये पूर्णपणे बसवण्याचा प्रयत्न केला. सो टोटल 2 परकर शिवले आणि हा मापाचा परकर आहे. चला मग आता आपण कटिंगला सुरुवात करूया. मापाचा परकर आहे. सगळ्यात आधी आपण 3 टप्प्यामध्ये आपल्याला हे कटिंग करायचं आहे. हे फॅब्रिक आहे, तर अगोदर आपण उंची घेऊयात. याची एक डायग्राम काढते मी इथे परकरची. इथे नेफा असणार आहे, एका साईडला ओपनिंग असणार आहे, पण मी तुम्हाला दाखवताना दाखवलं आहे. 2 इंचाचा नेफा असणार आहे उंचीचा. त्यानंतर परकरची तयार पूर्ण उंची ही 31.5 आहे. आपण पूर्ण उंची इथे मार्क करू 31.5. त्यानंतर खाली जो घेर दिलेला आहे तो 4.5 इंच आहे. तर आता आपल्याला मधला पार्ट काढायचा आहे. त्यासाठी कॅल्क्युलेटर घेतलं. 31.5 वजा 4.5 वजा 2, तर आपल्याला हे मिळालेलं आहे 25 इंचाचं. पुन्हा 25 वजा 25 + 2 + 4.5 जर केलं तर हे परफेक्ट 31.5 निघतं आहे. तर असं 3 पार्टमध्ये कटिंग करायचं आहे आणि याला शिलाई मार्जिन आपल्याला त्याचं वेगळं वाढवायचं आहे. उंची झाली. आता रुंदी. नेफा जो आहे तो एक साईडचा आपण 22 इंचाचा मोजला आहे. सो दोन्ही झाला तो 44 इंचाचा पूर्ण राऊंड त्याचा. त्यानंतर मधला जो घेर आहे तो मोजूयात. तर तो साधारणतः येतोय 40 इंचाचा, म्हणजे पुढे आणि मागे असं जर धरलं तर 2 मीटर लागणार आहे, 80. त्यानंतर खालचा जो फ्लेअर आहे तो आपण किती इंचाचा आहे बघूयात. तर तो आहे 50 इंचाचा, म्हणजे हा टोटल आपल्याला 100 इंचाचा लागणार आहे फ्रंट आणि बॅक, बरोबर. सो असं हे मी प्रॉपर मेजरमेंट घेऊन लिहून ठेवलं आहे. आता आपण फॅब्रिक किती आहे बघूया. इथे डबल फोल्ड आहे अस्तरसारखं. त्यानंतर याची जी रुंदी आहे ती बघूयात. त्यानंतर याची उंची 1 मीटर, तिथून पुढे 2 मीटर, 2.5 मीटरचं हे कापड आहे, बरोबर. टोटल 2.5 मीटर आहे. आता आपण हे ओपन करूया अस्तर आणि सगळ्यात पहिल्यांदा जो मधला भाग आहे त्याचा घेर आपण मार्क करूया. तर तो आहे 40 इंचाचा. 40 आणि 40 80 आणि उंची लागणार आहे आपल्याला 25 इंच. तर मग मी काय केलं, एका साईडने मी बघा 40 मोजलं, तेथून पुढे पुन्हा 40 मोजलं, डबल फोल्ड केला. व्यवस्थित अंतरून घेतलं, कुठेही घड्या नको पडायला, नाही तर कमी जास्त होतं. अर्धा इंच आपल्याला इथे फक्त जास्त घ्यायचं, कारण इथे आपली टीप येणार आहे. आता उंचीमध्ये आपल्याला 1 इंच जास्त घ्यायचं आहे, कारण खाली बॉटमला आणि वरती नेफा जोडायला दोन्हीकडे अर्धा इंच जाणार आहे. सो 25 अधिक 1 26 इंचावरती आपल्याला उंची टाकायची, मार्क करायचं आहे. आणि छान कटिंग करून घ्यायचं आहे. आता कटिंग केल्यानंतर बघा खाली जे फॅब्रिक उरलेलं आहे त्याची जी वरची पट्टी होती ती आपण आत्ता जे कटिंग केलं त्याप्रमाणे फोल्ड केली होती. आता फक्त ती पट्टी उचलली आणि ती पुढे थोडीशी सरकवून घेतली, ठीक आहे. आणि आता ही मी मोजणारही किती होती ते चेक करूया, कारण आपल्याला आता आपण एकदम बॉटमचा जो पार्ट आहे तो 50 इंचाचा होता. सो डबल फोल्ड 100. तर आता आपल्याला इथे हा साधारणतः आपल्याला 51 लागेल.
कारण आपल्याला एका साईडला त्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन किंवा 51.5 तर 51 घेतला तरी काही नाही, अर्धा इंच इकडे तिकडे. आता आपल्याला याची उंची कॅल्क्युलेट करायची. तर तयार 4.5 आहे. ठीक आहे. आता हा खालचा बॉटम असल्यामुळे आपल्याला 1 इंच खाली फोल्ड करायला लागेल आणि अर्धा इंच वरती फॅब्रिक जोडायला लागेल. असं 1.5 इंच आपल्याला ह्यामध्ये प्लस हवं आहे. तर 4.5 मध्ये मी 1.5 इंच प्लस केलं आणि उंची मी 6 इंच टाकते आहे आणि रुंदी ही डबल फोल्डवरती 50 इंच टाकते आहे. प्रॉपर सगळीकडे मार्किंग करून घेतलं आणि हे कटिंग करून घेतलं. आता तिथेच उरलेल्या याच्यामध्ये आपल्याला परकरसाठी नाडी बनवायची. तर मग ती तेवढी बरोबर 50 इंचाची नाडी भरपूर होईल, कारण 44 इंचाचं आपलं नेफा आहे पूर्ण गोलाकार. तर 50-51 इंचाची भरपूर 100 इंचाची ही नाडी होणार आहे, म्हणजे नेफा जर आपण पकडला तर. आता आपल्याला नेफा करायचा आहे, तर तो 2 इंचाचा आहे. तर इथे सुद्धा फ्रंट आणि बॅक आपल्याला कॅल्क्युलेट करायचा, पुढचा आणि पाठीचा असा 2 इंच. आणि त्यानंतर त्याला आपल्याला बघा, इथे मी परत एक डायग्राम दाखवते आहे. रुंदी याची 22 इंच आहे, उंची याची 2 इंच आहे, पण उंचीमध्ये फ्रंट साईडला पण लागणार आहे आणि बॅक साईडला पण लागणार आहे. सो असा 4 इंच आणि त्यामध्ये 1 इंच शिलाई मार्जिन. तर अशी मी एक 5 इंचाची पट्टी काढणार आहे. तर इथे काय करावं लागणार, थोडं जॉईंट द्यावं लागणार आहे. तर 5 इंच रुंदी जी आहे ती आपली 22 आहे, तर मी इथे 23 घेणार आहे एका साईडची, जेणेकरून अर्धा इंच 1 इंच फोल्डमध्ये जाणार आहे. बघा, सो इथे मी 25 घेतलेली आहे आणि या पद्धतीने मी कटिंग करून घेतलेलं आहे फोल्ड करून. आता इथे 2 पट्ट्या निघाल्यात, तर ती मध्ये मी कट करणार आहे आणि आपल्याला ही मधल्या भागात जॉईन करायचे, जोडून घ्यायचे. झाली आहे. आता ही मी सरळवरती सरळ ठेवला आणि बघा या साईडला अर्धा इंचाने आपल्याला टीप टाकून जॉईन करून घ्यायचं आहे. हे झालेलं आहे कटिंग. टॉप, मिडल पार्ट, मधला पार्ट आणि नंतर हे बॉटम आणि नाडी. अशा पद्धतीने आपण 4 पार्टमध्ये 3 पार्टमध्ये कट केली, एक नाडी घेतलेली आहे. चला आता शिवणासाठी जाऊया. शिवण करताना पहिल्यांदा नाडी तयार करते. 1 इंच उंचीची नाडी घेतलेली आहे. दोन्ही बाजूला फोल्ड करायचं आणि मग मध्ये एक फोल्ड टाकायचा. अशा पद्धतीने आपण नाडी पूर्णपणे तयार करून घेतली. नेफा तयार करून या. नेफा जॉईंट करते मी. जोडून घेतला 1 इंचावरती. आता हे आपल्याला काय होतं आहे, नेफा खूप महत्त्वाचा असतो, त्यामुळे डबल टीप टाकायची, कारण कमरेचा मेन तो भाग आहे की ज्यावरती साडी आपली थांबून राहते. आता हा जो मधला पार्ट आहे तो दोन्हीकडे वेगवेगळा करायचा आणि अशा पद्धतीने फोल्ड करून त्यावरती आपल्याला टीप टाकायची, जेणेकरून फिनिशिंग चांगलं दिसतं. आता एवढं नेफा तयार झाल्यानंतर आपण घेतला एकदम बॉटमचा पार्ट. तर बॉटमचा पार्ट आपला डबल फोल्डमध्येच आपण कटिंग केला होता. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला त्याला फक्त बॉटम तयार करून घ्यायचा. तर बॉटमला एक मी टिप टाकून घेते, 2दा फोल्ड करून. तर इथे तयार बघा 5 येतो आहे. अर्धा इंच वरती शिलाई मार्जिन जाणार, म्हणजे तयार 4.5 येणार. तो पूर्ण एका बाजूने मी टिप टाकून घेतली. आता मधला भाग घेतला आहे. आता नेफ्याच्या खाली बघा थोडंसं ओपनिंग असतं, कट असतो, आपल्या सगळ्यांच्या परकरला असतो. तो सगळ्यात आधी कट तयार करायचा. तर तो साधारणतः मी एक 10 इंचावर करते आहे, कारण हेवी साईज आहे ना, त्याच्यामुळे. छोटी साईज असेल तर तुम्ही हा 7-8 इंचावर केला तरी चालेल. तिथेच जागेवरतीच एक 1.5 इंचावरती मी फोल्ड केला आणि स्टिच टाकून घेतली दोन्ही बाजूला. आता आपण इथे आपल्याला नेफा जोडायचा आहे. त्यासाठी आता मी काय केलं, जो मधला उंचीचा भाग आहे ना, जो मेन घेर आहे त्याचा सेंटर काढला
आणि आपण जी नेफ्यासाठी पट्टी तयार केली होती त्याचासुद्धा सेंटर काढला. त्याने काय होईल माहिती आहे का, नेफा आपला 44 इंचाचा आहे, ठीक आहे टोटल, पण आपला मधला भाग जो आहे तो 80 इंचाचा आहे. तो आपल्याला बरोबर मॅच करायचा आहे. त्यामुळे आपल्याला इथे काय करायचं आहे, छोट्या छोट्या प्लेट्स टाकायच्यात. तर हा बघा, वरती मी नेफा ठेवला आहे, सरळ भागावरती सरळ भाग ठेवला आहे आणि अशा छोट्या छोट्या प्लेट्स टाकत टाकत आपल्याला ते पूर्णपणे हा घोळ जॉईन करून घ्यायचा आहे. तर मी छोट्या छोट्या प्लेट्स टाकत टाकत हा पार्ट पूर्णपणे तयार करून घेतला. सेंटर काढल्याने काय होतं, नेफाचा पण मध्यभाग काढायचा आणि घेर जो आहे आपण 2 मीटर कापड कट केलं होतं त्याचा पण घेर काढला आणि तो व्यवस्थित मग सेंटरला मॅच केलं ना, म्हणजे दोन्ही बाजूला इक्वल जातं. नाहीतर काय होतं, आपल्या प्लेट छोट्या मोठ्या जर झाल्या तर दोन्ही बाजूला इक्वल समांतर जात नाही. ठीक आहे, बघा प्लेट खूप छान आलेल्या आहेत व्यवस्थितरित्या. आता आपण इकडे ओपनिंग जी आहे त्या बाजूला आपण फोल्ड करून घेतलं होतं. आता इथे आपण अर्धा इंच फोल्ड करून एक टिप टाकून घेणार आहे आणि मग काय करायचं, हा जो पूर्ण भाग आहे ना, अर्धा इंच फोल्ड केल्यानंतर जे आपण आतून शिलाई मार्जिन घेतलं होतं ना, अर्धा इंच राहिलं आहे, त्यावरती हे पूर्ण पण हाईड करून टाकायचं. नॉर्मली आपण कशालाही नेफा लावतो ना, त्याच पद्धतीचा हा नेफा आहे बघा. ह्याच्या पद्धतीने यावरती फोल्ड करायचा. मग आपण काय केलं, इथे आतून बाहेरच्या बाजूला लावलेलं आहे, म्हणजे उलट्या बाजूकडून सरळ बाजूकडे लावलेलं आहे. तर तुम्ही बाहेरच्या बाजून सरळ आतल्या बाजूला सुद्धा लावू शकता, जेणेकरून फिनिशिंग चांगलं येतं, नेफा छान तयार होतो. बरोबर 2 इंचाचा आपला नेफा तयार झालेला आहे. याच्यावरती आपण डबल टिप टाकायची, म्हणजे आतलं जे मार्जिन आहे ते अजून दबून राहील. आता आपण इथे बॉटमचा पार्ट जोडणार आहोत. आता इथे काय करायचं आपल्याला, जो आपण बॉटमचा पार्ट घेतला होता तो 80 आणि पुढे आपण तो 100 घेतला होता, त्यामुळे 20 इंच जास्त आहे. तर अगदी नखा एवढ्या छोट्या छोट्या प्लेट्स टाकून आपल्याला ते बरोबर 80 मीटरला मॅच करायचं आहे. आता हे बरोबर असं मॅच झालं आहे आणि बघा प्लेट्स किती छोट्या छोट्या, एकदम 1.5-2 इंचावरती मी छोट्या छोट्या प्लेट्स टाकलेल्या आहेत. आणि आता साईडने परकर आपल्याला जोडून घ्यायचा आहे. सरळ भागावरती सरळ भाग ठेवायचा आणि हा परकर मस्त असा मी जोडून घेतलेला आहे. आणि इथे खाली जो काही अर्धा इंचाचा भाग आहे ना, तो पण आपल्याला तिथे जागेवरती टक करून घ्यायचा आहे, जेणेकरून तो बाहेर दिसत नाही. बघा असा मी ओपन केला आणि तिथे जागेवरती थोडंसं रिटर्न टिप टाकायची आणि टक करून घ्यायचा. सो हे झालेलं आहे बघा परकर. इथे असणारे आपल्या नाडीच्या दोन्ही बाजूच्या ओपनिंग्स आणि हा आपला कट असणार आहे आणि असा परकर सुंदर. आता तयार झालेली आपली उंची आपण चेक करूया, कारण जर तुम्ही शिलाई मार्जिन परफेक्ट घेतलं आणि शिलाईमध्ये सुद्धा परफेक्ट जर गेलं तर तुमचा परकर किंवा जे एनी अदर तुम्ही जे काही कटिंग स्टिचिंग करणार आहात ते परफेक्ट तयार होतं. आता याची उंची बघा 31.5 आपण जी घेतली होती तेवढीच तयार आलेली आहे. अशाच प्रकारे मी हा दुसरासुद्धा परकर तयार करून घेतला, एक मरून आणि एक रेड कलरचा. दोन्ही सेम कटिंग केलं आणि सेम स्टिचिंग केलेलं आहे. सो अशा प्रकारे हा परकर तयार झालेला आहे. थोडी हेवी साईज असल्यामुळे माझ्या मैत्रिणीने तिच्या आईसाठी स्टिच करून घेतलेले आहेत आणि त्यांना ते खूप सुंदर आणि कम्फर्टेबल झालेले आहेत. सो तुम्हालासुद्धा कसा वाटला व्हिडिओ आणि समजला का ते मला कमेंट करून सांगा. कसा वाटला व्हिडिओ, युजफुल असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, म्हणजे असे छान छान नवीन कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि तुम्हालासुद्धा ट्राय करता येईल. सो चला भेटूया पुढच्या छानशा एका नवीन व्हिडिओसोबत. बाय.